आजपर्यंत ज्या बांधकाम कामगारांनी स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या प्रत्येक बांधकाम कामगारांना एकच या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। तो प्रश्न सगळ्यात जास्त कॉमन प्रश्न म्हणून देखील ओळखला जातो। तो म्हणजे बांधकाम कामगार प्रत्येकाला विचारत असतात की आम्ही जो स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय तो पेंडिंग आहे आणि तो पेंडिंग फॉर्म आम्हाला कुठे मंजूर करून मिळेल। प्रत्येक बांधकाम कामगारांना हाच प्रश्न पडलेला असतो की आम्ही या वर्षी मागच्या वर्षी आमच्या मुलाचा आमच्या मुलीचा जो काही कामगार स्कॉलरशिप मिळत असते त्या अंतर्गत फॉर्म भरला होता, पण अजूनही आमच्या खात्यामध्ये त्याचे पैसे आले नाही। पैसे तर सोडा, अजून तो फॉर्म पेंडिंग मध्येच पडलेला आहे। काही कामगारांचे कमेंट असे असतात की आम्हाला 1 वर्ष होत आले फॉर्म भरून, तरी देखील आमचा फॉर्म अजूनही पेंडिंग मध्येच पडलेला आहे आणि आम्ही खरे बांधकाम कामगार आहोत। खोट्या कामगारांना लाभ मिळतोय, पण जे काही खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना देखील लाभ मिळत नाही आहे। तर मित्रांनो, आज महाराष्ट्र सरकारने यावरती एक तोडगा आपल्या समोर आणलेला आहे आणि तो तुम्हाला संपूर्ण व्यवस्थितरित्या समजून सांगितला जाणार आहे। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि ज्या कामगार मित्रांचा किंवा जे विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील तुमचा किंवा तुमच्या वर्ग मित्रांचा अजूनही त्यांनी जो भरलेला क्लेम आहे तो अजूनही पेंडिंग मध्येच पडलेला आहे, अशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी लवकरात लवकर शेअर करा की जेणेकरून त्यांना लगेच या संदर्भातील माहिती कळेल, ते लगेच ताबडतोब या संदर्भातील ॲक्शन घेतील। ती समोरची प्रोसिजर असणार आहे, ती प्रोसिजर पूर्ण करतील आणि त्यांनी जो फॉर्म भरलाय तो जर पेंडिंग मध्ये असेल तर तो त्यांना मंजूर करून मिळेल। मित्रांनो, प्रोसेस चालू करण्या अगोदर एक GR मधील माहिती आहे ती सर्वप्रथम जाणून घ्या की जेणेकरून तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाही। तर कामगार मित्रांनो, कामगार शिष्यवृत्ती धारकांना आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून एक ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजे नवीन अपडेट पाहायला मिळत आहे आणि या नवीन ऑफिशियल नोटिफिकेशन किंवा अपडेट मध्ये प्रत्येक बांधकाम कामगारांना ज्यांनी आजपर्यंत 2024 मध्ये फॉर्म भरलेला असो किंवा 2025 मध्ये फॉर्म भरलेला असो, अशा प्रत्येक शिष्यवृत्ती धारकांना कळवण्यात येते की तुम्ही भरलेला अर्ज असाच मंजूर होणार नाही। म्हणजेच तुम्ही नुसता फॉर्म भरलाय, कागदपत्रांची पडताळणी केली आणि तसेच बसलेत तर तुमचा फॉर्म हा मंजूर होणार नाही। आता मला काय सांगायचंय, हे इशारा कॉपी असलं पाहिजे, म्हणजेच समजणे वाले को इशारा असलाच पाहिजे की तुम्ही जो अर्ज भरलाय तो असाच मंजूर होणार नाही। या शब्दाकडे लक्ष द्या, मला काय सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुम्ही जो फॉर्म भरलाय तो असाच मंजूर होणार नाही। आता म्हणजे तपेला समजलंच पाहिजे, पण त्यासाठी योग्य कागदपत्रे मूळ पुराव्यासोबत जोडणे बंधनकारक आहे। आता बांधकाम कामगारांना आपल्या सरकारने एक नोटिफिकेशन देत सांगितलंय की जर तुमचा फॉर्म पेंडिंग असेल आणि तुम्हाला प्रश्न पडलाय की तो फॉर्म आम्हाला कुठे मंजूर करून मिळेल किंवा आमची काही चुकी झाली असेल तर ती चुकी आम्ही कशी दुरुस्त करायची की जेणेकरून आमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट होईल। तर मित्रांनो, या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आपल्याला मंडळाकडून पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मंडळातील जे काही उच्च व जे काही हाताखालील कारागीर असतात किंवा कामगार असतात किंवा अधिकारी असतात त्यांनी आपल्याला एक महत्त्वाची बातमी सांगितलेली आहे की तुमचा जो पेंडिंग फॉर्म आहे तो तुम्हाला कसा मंजूर करून मिळणार। कामगार मित्रांनो, जर तुम्ही देखील एजंट, त्यानंतर टप्पर किंवा पंटर किंवा मध्यस्थी अशा प्रकारच्या लोकांना कंटाळले असेल आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा फॉर्म फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये भरायचा असेल आणि त्याला 100% मंजूर करायचा असेल तर तुमच्यासाठी व्हिडिओचा शेवट खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे। पण एका व्यक्तीचा मला खूप राग आला, कारण त्याने कमेंट बॉक्समध्ये काय सांगितलं की मी 1ही रुपया न भरता मला माझ्या स्कॉलरशिपचा फॉर्म मंजूर झाला आणि त्याला लाभ किती मिळणार होता, फक्त आणि फक्त 2500 रुपये। मित्रांनो, तुम्ही विचार करा, 2500 मध्ये एजंट किती पैसे घेणार, मध्यस्थी किती पैसे घेणार, अधिकारी किती पैसे घेणार। यामुळे त्याचा फॉर्म 1ही रुपया न भरता या ठिकाणी मंजूर झालाय। पण तुमचं जर 60,000 रुपयांचं प्रकरण असेल किंवा या ठिकाणी 1 लाख रुपयांचं प्रकरण असेल
तर मित्रांनो, तुम्हाला थोडीशी चिंता व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे, कारण तुमचं जे काम आहे ते फक्त आणि फक्त 1 रुपयाच्या शिक्क्यामध्ये होणार नाही. तुम्हाला थोडीशी या ठिकाणी हिरवळ दाखवणं गरजेचं पडणार आहे. तुमचं शिक्क्यांमध्ये काम चालणार नाही, नाणे चालणार नाही. तुम्हाला या ठिकाणी आता तुम्हाला हरिपत्ती दाखवावीच लागणार आहे, नाहीतर तुमचं जे काम आहे ते 100% होणारच नाही. हे माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या, कारण जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि या रहिवाशांसोबत तुम्ही एक बांधकाम कामगार असाल, आता तुम्ही कामगार असो किंवा नसो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. कारण या योजनेमुळे खूप सारे गरीब विद्यार्थी, ज्यांचं उच्च शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती, अशा प्रत्येक विद्यार्थी आज या ठिकाणी उच्च शिक्षण घेतोय. मला फक्त याच गोष्टीचं घेणं देणं आहे. तुम्ही कामगार आहात नाहात, मला याच्याशी काही घेणं देणं नाही. पण सरकारने या ठिकाणी एक ऑप्शन आणलं पाहिजे. लाभ प्रत्येकाला दिला पाहिजे, पण या ठिकाणी प्राधान्य फक्त आणि फक्त खऱ्या बांधकाम कामगारांनाच दिलं पाहिजे आणि त्यानंतर बाकीच्यांना दिलं पाहिजे. कारण ही जी योजना आहे ही प्राधान्य देण्यात का येत आहे खऱ्या कामगारांना? कारण ही जी योजना आहे ती फक्त आणि फक्त बांधकाम कामगारांसाठीच आली आहे. पण या ठिकाणी दुसरे देखील क्षेत्रातील लोक त्यांचा लाभ घेत आहेत, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. पण या ठिकाणी कामगारांचा तुटवडा होत आहे, त्यांना लॉस होत आहे, त्यांना या योजनेबद्दल अजूनही माहिती नाही आहे. आता तुम्हाला माहिती असेल, त्यांना 500 ते 1000 रुपयांच्या मध्ये रोज असतो आणि जर ते एवढाला एका दिवसाचा रोज बुडवून हे सरकारी कामं करण्यात पळाले तर त्यांचे हप्त्यामध्ये 2, 3, 4 अशा सुट्ट्या होतील आणि त्यांचा पगारच किती येईल. त्यामुळे कामगार दुर्लक्ष करतात आणि या योजनेचा लाभ घेत नाहीत आणि ह्या योजनेपासून ते वंचित राहतात. पण या योजनेचा लाभ दुसरेच लोक खूप घेतात आणि खरे बांधकाम कामगार या योजनेपासून दूर राहतात. तर जर खरा बांधकाम कामगार हा व्हिडिओ बघत असेल, तो स्वतः या ठिकाणी बांधकाम लावतोय, तो स्वतः या ठिकाणी आपल्या घराचं, आपल्या अपार्टमेंटचं, आपल्या रॉशिंगचं प्लास्टर करतोय, कसलाही आपल्या कामगाराशी रिलेटेड काम करतोय, तर त्यांनी आता थोडंसं जागा होण्याची गरज आहे. 2024 तर गेले, पण आता तुमच्या समोर आहे 2025चे फक्त आणि फक्त 7 महिने. 7 नाही, आपण या ठिकाणी 5 किंवा 6 महिने म्हणूयात. आणि या दिवसांमध्येच तुम्हाला तुमचं कार्ड काढलेलं नसेल तर कार्ड काढावे लागेल. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत, आर्थिक योजना असेल, शैक्षणिक योजना असेल, आरोग्यमय योजना असेल, या प्रत्येक योजनांचा लाभ घ्यावा लागणार आहे. कारण ही योजना तुमच्यासाठी आहे, हे लाभ तुमच्यासाठी आहे. ही संपूर्ण योजना आपल्या साहेबांनी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी स्थापन केलेली आहे आणि तुमच्यासाठीच पळवत आहे. हे जे लाभ आहे हे 100% तुम्हाला मिळालेच पाहिजे अशी मला देखील वाटतं. त्यासाठी जर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा 1 रुपयात कार्ड कसं काढायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. त्याचप्रमाणे पेटी 1 रुपया न भरता तुम्ही जो पहिला 1 रुपया भरलाय कार्ड काढण्यासाठी, त्याच 1 रुपयामध्ये तुम्हाला तुमची सेफ्टी किटची पेटी कसं मिळेल त्याच्यावरती देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. त्यानंतर 1 रुपया भरून भांडी सेट कसा मिळणार या संदर्भातील माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे. त्यानंतर दुसरी आता एक नवीन इसेन्शियल किट म्हणून एक नवीन किट आलेले आहे, ज्यामध्ये 10 वस्तू प्लस 1 पेटी अशा 11 वस्तूंचा संच आहे. त्याचा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. त्याचप्रमाणे स्कॉलरशिपचे व्हिडिओ येत राहतात, आर्थिक योजनेमध्ये घरकुल योजने संदर्भातील व्हिडिओ येत असतात. हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. जर तुम्हाला यापैकी कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जा आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण पाहू शकता. आणि अजूनही त्या व्हिडिओना लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर काय करत आहात, हे चॅनल फक्त आणि फक्त बांधकाम कामगारांच्या भविष्यासाठी, नवनवीन येत असणाऱ्या योजनांसाठीच बनवलं गेलेलं आहे आणि या चॅनलवरती अपडेट राहणं तुमचं काम आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून जो व्हिडिओ सगळ्यात अगोदर येईल, नवीन योजना असेल, नवीन अर्थ असेल किंवा नवीन लाभ असेल, त्याचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळेल आणि जास्त लोकांची गर्दी न होता तुम्ही सगळ्यात अगोदर त्या योजनांचा लाभ घेताल. कामगार मित्रांनो, याच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा.
प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल, पण ते केव्हा, ज्यावेळेस तुमचं लाईक आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला दिसेल त्याच वेळेस तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल. आणि कुठलाही GR डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलला जाऊ शकता आणि त्यावरती मी इथून मागचे आणि आजपर्यंत संपूर्ण जाहीर झालेले GR टाकलेले आहेत, तुम्ही ते डाउनलोड करून संपूर्ण पाहू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.